हे गाइस, गुड मॉर्निंग. कैसे क्या, नमस्कार एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो. सो आज के वीडियो में क्या बात करूँगा क्या नहीं, मुझे कुछ आइडिया नहीं है ठीक से. बिकॉज मैंने सोचा रैंडमली मैं आज कैमरा ऑन करूँ एंड वीडियो बनाना चालू करूँ. एंड वो भी किस लिए, बिकॉज मेरे वाइफ ने मेरे को बहुत फोर्स किया. म्हणजे ती मला खूप ज़बरदस्ती करत होती की भाई बनाओ वीडियो. घर पे बैठा है एंड घर पे बैठने का मेन रीज़न तो ये देखो. सो ये रीज़न है भाई. तो कुछ दिन पहले फ्रायडे को मैं काम पे गया था. फ्रायडेला रात्री मी कामाला गेलेलो, नाईट शिफ्ट करतो मी कॉल सेंटरमध्ये. सो रात्री कामाला गेलेलो आणि मॉर्निंगला 7:10ची मी ट्रेन पकडतो आणि येता येता भाई मला मागून कारवाल्याने एकाने ठोकलं. मी चालत होतो, बायवॉक स्टेशनला जात होतो ऑफिसमधून सुटल्यावर, आणि येता येता मला एकाने ठोकलं. सो त्या रिझनमुळे पायाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे सॅटर्डे संडे वीक ऑफ असतो. मंडेपासून आज वेनसडे आहे, आजही मी घरी आहे. सो व्हिडिओ बनवण्याच्या मागचं हे रिझन आहे की म्हणजे मी ना पहिला वन रूम किचनमध्ये राहायचो. सो रिसेंटली काही महिन्याआधी मी 1 BHKमध्ये शिफ्ट झालो आम्ही. तर जेव्हा मी 1 BHKमध्ये राहायचो ना, तेव्हा मी विचार करायचो, म्हणजे जे माझे फ्रेंड्स लोक आहेत ज्यांच्याकडे 1 BHK 2 BHK 3 BHK घरं आहेत लोक, आणि ती लोकं पण काही जण आहेत ह्याच्यामध्ये जे कंटेंट वगैरे क्रिएट करतात. सो मी तेव्हा विचार करायचो की भाई ह्या लोकांकडे एवढा स्पेस आहे. म्हणजे पहिला सीन कसा असतं, कंटेंट करायला तुम्ही नवीन नवीन स्टार्ट केला ना, तर सीन असं असतं की भाई फॅमिलीसोबत किंवा मित्रांमध्ये किंवा पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ बनवायला होत नाही. ठीक आहे, बरोबर. सो मी विचार करायचो की ह्या लोकांकडे म्हणजे एवढी चांगली स्पेस आहे, स्वतःचा बेडरूम आहे, तर ही लोकं का नाही म्हणजे त्याचा युटिलाइज का नाही करत. काही पण एक टॉपिक उचला, त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. म्हणजे जसं की हाऊ टू मेक व्हिडिओज ऑन यूट्यूब, हाऊ टू गेट व्हायरल ऑन यूट्यूब, सजेस्ट मी अ बेस्ट कॉन्टेंट टू मेक ऑन यूट्यूब और इंस्टाग्राम और फेसबुक. सो हे सगळं सर्च करा. हे म्हणजे कॉमन एकदम टायटल आहेत जे लोक सर्च करतात यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती नाही, पण यूट्यूबवरती तर नक्कीच. ठीक आहे. सो मी विचार करतो ही लोक बनवत का नाही ह्या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ. आणि नंतर आता 8 महिन्यापूर्वी म्हणजे लास्ट इयर 2025 डिसेंबरमध्ये मी शिफ्ट झालो 1 BHKमध्ये. सो मी विचार करायला लागलो की भाई माझ्याकडे स्वतःकडे आता स्पेस आहे, तर मी मस्त आता ह्या सगळ्या टॉपिकवरती सिंगल एकटा बसून व्हिडिओ बनवेन. बट सीन असा होता की कधी हे सगळं झालंच नाही. आणि आज फर्स्ट टाईम असं आहे की मी एकटा माझ्या बेडरूममध्ये व्हिडिओ बनवतो आहे. मम्मी पप्पा बाहेर आहेत, मम्मी आपलं काही काम करत असेल आणि डॅड माझे पॅरलाइज आहेत, तर सो ते बॅडवरतीच असतं. अँड सो हा सगळा मी विचार करायचो पहिला की भाई ज्याच्याकडे आहे ती लोक युटिलाइज नाही करत आहे, म्हणजे चांगला फोन. सो माझ्याकडे iPhone 11 Pro आहे आणि हा मी स्पेशली घेतलेला व्हिडिओ बनवायसाठी. मी नाही का, माझ्याकडे पहिला ह्याच्या आधी नोकियाचा कोणता तरी अँड्रॉईड फोन होता, मला माहीत नाही त्याचं नाव काय, पण अँड्रॉईड फोन होता नोकियाचा. आणि तिथे स्क्रोल करता करताना मी असंच यूट्यूबवरती बघत राहायचो. मला आवडायचं असं की मी पण एक यूट्यूबर बनू, माझे व्हिडिओज बनू, मला लोकं बघतील, मी स्वतःला माझ्या या फोनमध्ये बघीन, असं हे सगळं माझ्या फॅमिलीवाले बघतील, मित्रपरिवार बघतील असं. बट कधी डेअरिंग नाही व्हायची. आणि असं वाटायचं की भाई नोकियाचा फोन म्हणजे 10 की 11 हजाराचा फोन झाला तो, त्याची क्लॅरिटी वगैरे कायच नव्हती. तर हिंमत झाली नाही. असं वाटायचं की बनवायचं तर चांगला कॅमेरा असला पाहिजे, चांगली व्हिडिओ क्वालिटी असली पाहिजे, म्हणून त्या टायमाला कधी बनवलं नाही. सो त्याच्यासाठी मी 2022मध्ये ना मी हा फोन घेतला. 22 की 21मध्ये आय गेस, नीट मला लक्षात नाही, बट 21 की 22मध्ये हा फोन घेतला 11 Pro. आणि ह्याच्या आधी ना, म्हणजे मी हा फोन जेव्हा घ्यायला गेलो ना, तेव्हा मी 13 घेणार होतो, पण 13च्या बदली मी हा घेतला. बिकॉज मला प्रो सिरीज पाहिजे होती आणि हा माझ्या बजेटमध्ये बसत होता. 12 Pro बसून होता आणि 13 Pro तो बियॉन्ड माझ्या काय बोलतात बॅलन्सच्या एकदम पलीकडे होता. ठीक आहे. सो मी हा फोन घेतला आणि ह्याची कॅमेरा वगैरे एकदम डोप होती भाई. त्या टायमाला खूप हार्ड वाटत होता. आता तर खूप खूप म्हणजे ह्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलवाले खूप जास्तच कॅमेरा आले. बट स्टील मी अजून ह्याच्यानी रेकॉर्ड करतो, बिकॉज एवढं जास्त पैसे फोनमध्ये टाकणं ना मला ॲक्च्युअलमध्ये वर्थ नाही वाटत आहे आत्ताच्या म्हणजे माझ्या फायनान्शियल कंडिशनच्या हिशोबाने. सो त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्येच व्हिडिओ बनवतो आहे. सो व्हिडिओ मला जास्त मोठ्याने बनवायचा आहे. तर माझा मेन सीन असा होता की भाई मी विचार करायचो की लोकं का नाही व्हिडिओ बनवत आहे, त्यांच्याकडे सगळं ऑप्शन असून. आणि आता सेम माझ्याकडे माझी सिच्युएशन आहे. माझ्याकडे आहे स्वतःचा बेडरूम आहे, चांगला फोन आहे, चांगला कॅमेरा आहे. असं पण की नाही एकदम नेक्स्ट लेवल, बट एक चांगला आहे ज्याच्याने व्हिडिओ बनवू शकतो. सो हे सगळं ऑप्शन असताना पण मी काहीच युटिलाइज नाही करत आहे.
बट आय होप की ह्या व्हिडिओपासून मी आता ह्याच्या पुढे नेक्स्ट व्हिडिओज जे आहेत ते मी कंटिन्यू करत जाऊ. अँड सिरियसली मला माहिती नव्हतं मी आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलणार आहे, काय नाही, काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, काय टॉपिक असणार आहे. आणि मी अजून पण मला कळत नाही मी ह्या व्हिडिओला काय टॉपिक देऊ. सो माझ्यासारखी सिच्युएशन आहे ना, आय होप खूप साऱ्या यूट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर लोकांची होत असेल जे नवीन नवीन असतील या फील्डमध्ये. बट आय थिंक की आपण ना म्हणजे कॅमेरा चालू करून काहीतरी, आता मला माहीत नाही मी एवढं सगळं काय काय बोललो आहे. सो मी विचार केला की काहीतरी बोलून स्टार्ट करेन. मी ना लास्ट 2-3 तास झाले भाई मी विचार करतो व्हिडिओ बनवून, पण काहीच समजत नव्हतं मला काय बनवायचं. बट फायनली मी काहीतरी विचार केला, चालू करूया, काय पण बोलून टाकूया. मी 1 टेकमध्ये आता हा सगळा पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे. काही एडिट नाही करणार आहे, काही नाही, फक्त एक थंबनेल लावीन आणि एक काहीतरी टायटल देईन ह्याच्यासाठी, या व्हिडिओसाठी, आणि अपलोड करून टाकेन. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अँड आय थिंक नाही, मला असं स्वतःला प्रॉमिस करायचं आहे की मी ह्याच्यानंतर कंटिन्युअसली हे असे सगळे व्हिडिओज बनवत जाऊ, तुमच्याशी इंटरॅक्ट करू. सो येस गाईज, नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ वाटला आणि कसा नाही ते. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.